श्री स्वामी समर्थ. उद्या आहे पुण्यपावन वरुथिनी एकादशी. उद्याचा दिवस साधा दिवस नाही. शास्त्र सांगते की ही एकादशी इतकी शक्तिशाली आहे की जी 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यावर जी फळे प्राप्त होतात तीच फळे भगवान श्री विष्णूची केवळ एक दिवसाच्या भक्तीने आणि एकादशीच्या व्रताने आपल्या पदरात टाकतात. जर तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत असतील, भरपूर कष्ट करूनही पैसा हातात टिकत नसेल, आपल्या मुलांच्या प्रगतीत नशिबाचे अडथळे येत आहेत किंवा त्यांच्या करिअरची गाडी कुठेतरी अडकली आहे असे वाटते का? अनेकदा आपल्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अचानक प्रगती थांबते. कोणीतरी काहीतरी केले असे किंवा कोणाची तरी वाईट दृष्ट लागले असावे असे विचार आपल्या मनात येतात का? जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी वाट दाखवणारा हा व्हिडिओ ठरणार आहे. कारण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण असा एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन उपाय पाहणार आहोत जो उद्या सकाळी तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त एक छोटीशी वस्तू तुमच्या उंबरठ्यावर ठेवली की तुमच्या घरातील इडापिडा, वर्षानुवर्षाची गरिबी, शत्रुबाधा आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल आणि सुख समृद्धीचे दार उघडले जातील. हा उपाय अत्यंत अफाट फळ देणारा आहे आणि म्हणूनच माझ्या प्रत्येक मैत्रिणीला हा गुप्त उपाय माहिती हवा. पण लक्षात ठेवा, अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक ठरते. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण उद्याची उपायाची पद्धत आणि त्यामागचा भाव जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विश्वास ठेवा, ज्यांच्या मुखात आणि मनात देवाचे नाव असते त्यांच्यावर भगवंताची अखंड कृपा सदैव असते. वरुथिनी एकादशीच्या या दिव्य उपायाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला जर नक्कीच असे वाटत असेल की एकादशी तर दर महिन्यात 2 येतात, मग ही वरुथिनी एकादशी इतकी विशेष आणि खास का मानली जाते? शास्त्रात वरुथिनी या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर सांगितलेला आहे. वरुथिनी म्हणजे संरक्षण करणारी किंवा चिलखत. ज्याप्रमाणे युद्धात चिलखत सैनिकांचे रक्षण करते, अगदी त्याचप्रमाणे ही एकादशी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व प्रकारच्या संकटापासून, रोगापासून आणि दुर्दैवापासून रक्षण करते. पुराणात तर असेही वर्णन आहे की जो कोणी या दिवशी विधिवत पूजन करतो आणि मी सांगत असलेला हा उंबरठ्याचा गुप्त उपाय श्रद्धेने करतो, त्याच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य मुळासहित उपटून फेकले जाते. पितृदोष असो किंवा लक्ष्मीची नाराजी, या एका उपायाने सर्व काही शांत होते. अनेकांना असा समज असतो की एकादशी म्हणजे फक्त दिवसभर उपाशी राहणे किंवा साबुदाणा खाऊन उपवास करणे. फक्त भक्तीला जेव्हा शास्त्राची किंवा योग्य कर्माची जोड मिळते तेव्हा चमत्कार घडतात. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो आपल्या घराचे सुरक्षा कवच असतो. नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा यांच्यातील एक सीमारेष आहे. उद्या सकाळी जेव्हा सूर्योदय आपली पहिली किरणे पृथ्वीवर सोडतील, अगदी त्याच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याची एक छोटासा आणि प्रचंड शक्तिशाली विधी करायचा आहे. यासाठी तुम्हाला खूप मोठी तयारी करावी लागणार नाही. ती वस्तू तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच तुमच्या डोळ्यासमोरच असते, पण तिची दैवी शक्ती कदाचित तुम्हाला आजवर ठाऊक नव्हती. ती वस्तू म्हणजे साक्षात मांगल्याचं प्रतीक असलेल्या आंब्याची पानं आणि गणपती बाप्पाचे रूप मानली जाणारी लाल सुपारी. पण थांबा, हे केवळ पान आणि सुपारी उंबरठ्यावर नेऊन ठेवायची नाही. ती ठेवण्याची एक विशिष्ट दिशा आहे, एक विशिष्ट मंत्र आहे आणि त्यामागे एक खूप मोठे शास्त्र दडलेले आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे ठेवले तर त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही पान कसे अभिमंत्रित करायचे आणि सुपारीची स्थापना उंबरठ्यावर नक्की कुठे करायची हे आता आपण अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. हा विधी तुमच्या पतीच्या आयुष्यातील अडथळे दूर करून मुलांच्या प्रगतीचे मार्ग कसे मोकळे करेल हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आता कुठेही जाऊ नका आणि प्रत्येक शब्द नीट लक्ष देऊन ऐका. हा विधी करण्यासाठी सर्वात फलदायी वेळ म्हणजे उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात, म्हणजे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत.
या वेळेत निसर्गात आणि वातावरणात सात्विक लहरीचे प्रमाण सर्वाधिक असते. आवश्यक साहित्य आणि त्याचे आध्यात्मिक रहस्य सांगते ऐका. या विधीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते दिसायला साधे असले तरी त्याचे आध्यात्मिक मोल खूप मोठे आहे. एक ताजे आंब्याचे पान. लक्षात ठेवा, पान कोमेजलेले, वाळलेले किंवा कुठूनही फाटलेले नसावे. आंब्याचे पान हे साक्षात हनुमंताचे आणि महालक्ष्मीचे अतिशय प्रिय प्रतीक मानले जाते. हे पान घरात येणारी नकारात्मकता शोषून घेते आणि केवळ शुभ लहरींना आत प्रवेश देते. एक अख्खी लाल सुपारी. सुपारी कधीही खंडित किंवा फुटलेली नसावी किंवा एका सुपारी कधी खंडित किंवा फुटलेली नसावी. शास्त्रानुसार सुपारीला विघ्नहर्ता गणपती मानले जाते. मी तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचे काम करते. केसर किंवा शुद्ध हळद. केसर हे गुरुग्रहाला बलवान करते आणि हळद ही विष्णूची आवडती आहे. या दोन्हीही पैकी एकही उपलब्ध असेल घरी तरी चालेल. तांब्याचा कलश आणि शुद्ध पाणी. तांब्याच्या पात्रात गंगाजलाप्रमाणे पवित्र ऊर्जा साठवण्याची क्षमता असते. विधी करण्याची अचूक कृती सांगते ऐका. पहिली पायरी म्हणजे उंबरट्याची शुद्धी. सर्वात प्रथम तुमच्या घराचा उंबरठा आणि उंबरठा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडा करा. आपला उंबरठा हा लक्ष्मीचा वास असलेले स्थान आहे. तिथे शुद्ध गायच्या तुपाचा वापर करून किंवा केवळ हळद कुंकाने एक सुबक स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढल्यामुळे त्या ठिकाणी दैवी शक्ती आकर्षित होते. आंब्याच्या पानाचे पूजन. आता ते आंब्याचे पान घ्या. एका वाटीत थोडे केसर किंवा हळद पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. त्याच्या अनामिका बोटाने त्या आंब्याच्या पानावर अत्यंत श्रद्धेने श्री हा शब्द लिहा. श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी. हे लिहित असताना तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दलच्या चांगल्या भावना असू द्या. सुपारीची स्थापना. आता त्या श्री लिहिलेल्या पानावर ती लाल सुपारी ठेवा. ही सुपारी म्हणजे तुमच्या घरातील संकट मोचक आहे. आता हे पान आणि सुपारी आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यावर धरा. डोळे मिटा आणि आपल्या कुलदेवतेचे आणि भगवान विष्णूचे मनापासून स्मरण करा. हे देवा, माझ्या पतीच्या नोकरीत जे काही अडथळे येत आहे ते दूर होऊ दे. माझ्या मुलाच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ दे. माझ्या घरात जी काही नजरबाधा, गरिबी किंवा कटकट आहे ती या क्षणापासून संपून जाऊ दे. अशा प्रकारे तुमच्या मनात असलेली इच्छा अगदी स्पष्टपणे बोला. उंबरट्यावरती कुठे आणि कसे ठेवायचे पहा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे पान आणि सुपारी उंबरट्यावर कुठे ठेवायची. जेव्हा तुम्ही बाहेरून घराच्या आत प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला उंबरट्याच्या कोपऱ्यात हे पान आणि सुपारी अतिशय सन्मानाने प्रस्थापित करा. हे तिथे ठेवत असताना तुमच्या तोंडामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अखंड जप असायला हवा. हा मंत्र किमान 11 वेळा तरी पुटपुटा. हे पान आणि सुपारी तिथेच पुढील 24 तास राहू द्या. उद्या सकाळी ठेवली की परवा सकाळी सूर्योदयापर्यंत याला हात लावू नका. या उपायाचा प्रभाव काय होईल? जसे की हे पान आणि सुपारी उंबरट्यावर बसतील तसे तुमच्या घरातील वातावरणात बदल जाणवू लागेल. घरातील जडपणा कमी होईल. पती पत्नीमध्ये वाद शांत होतील आणि घरात एक प्रकारची प्रसन्नता येईल. तुम्ही स्वतः अनुभवाल की 24 तासाच्या आत तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी बाहेर फेकली जाते आणि तुमचा मार्ग, प्रगतीचा मार्ग कसा सुखकर होतो. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. फक्त तो पूर्ण विश्वासाने करा. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, उंबरट्याच्या उपायासोबत वरुथिनी एकादशीच्या दिवशी काही विशेष समस्यांसाठी तुम्हाला आणखीन 2 छोटे अत्यंत प्रभावशाली तोडगे सांगणार आहे. अनेकदा आपल्याला जाणवते की सर्व काही नीट असूनही घरात कुणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा काही लोक विनाकारण आपल्या प्रगतीवर जळतात. शत्रुबाधा आणि नजरबाधा नाशासाठी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीच्या कामात शत्रू अडथळे आणत आहेत किंवा तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली आहे, तर हा उपाय नक्की करा. एक लहान कपड्यात थोडी काळी मोहरी घ्या आणि त्याची एक छोटी पोटली तयार करा. ही पोटली उद्या सकाळीच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने अशा प्रकारे टांगा की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्यावर पडेल. ही मोहरी घरातील नकारात्मकता शोषून घेते आणि कोणत्याही शत्रू तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक वाढीसाठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेची सेवा करणे म्हणजे साक्षात विष्णूची कृपा मिळवणे होय.
उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ गायच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दिव्यात एक अखंड लवंग जिचे फूल सोबत असेल तुटलेली नसावी. लवंग हे ऊर्जेचे प्रतीक आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मी स्वतःहून तुमच्या घराकडे आकर्षित होते. मैत्रिणींनो, हे उपाय करताना मनात कोणतीही शंका किंवा भीती ठेवू नका. श्रद्धेमध्ये इतकी मोठी शक्ती असते की ती दगडालाही पाझर फोडू शकते. जेव्हा आपण उंबरट्यावर सुपारी आणि आंब्याचे पान ठेवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नांना उंबरट्याबाहेर रोखतो आणि सुख समृद्धीला साथ घालतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कोणतीही व्रत किंवा उपाय तेव्हाच फळ देतं जेव्हा आपण काही नियमांचे पालन करतो. वरुथिनी एकादशीला या 3 गोष्टी विशेष काळजी घ्या. शांतता आणि संयम. उद्याच्या दिवशी घरात कोणाशीही उच्च आवाजात बोलू नका किंवा भांडण करू नका. विशेषतः आपल्या पतीवर किंवा मुलावर रागू नका. ज्या घरात कलह होत असतो तिथे लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. शुद्ध आहार. उद्याच्या दिवशी घरामध्ये विसरूनही मांसाहार, अंडी किंवा कांदा लसूण युक्त तामसी भोजन बनवू नका. घरात सात्विक वातावरण ठेवा. वाणीवर नियंत्रण. उद्या कोणाशीही निंदा नालस्की करून खोटे बोलणे टाळा. शास्त्र सांगते की एकादशीच्या दिवशी केलेले पाप हे इतर दिवसांच्या तुलनेत दुप्पट भयंकर लागते, परंतु या दिवशी केलेले पुण्य, अगदी नामस्मरण, हे अत्यंत पटीने फळ देते. त्यामुळे आपला पूर्ण दिवस भगवंताच्या नामात घालवा. तर माझ्या मैत्रिणींनो, उद्याची ही वरुथिनी एकादशी आपल्या आयुष्यात आनंदाची पहाट घेऊन येणारी ठरो. हे छोटेसे आंब्याचे पान आणि एक सुपारी तुमच्या संसाराचे नंदनवन करू शकते. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हालाही याचे सकारात्मक अनुभव येतील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही सकारात्मक अनुभव येतील, भगवान विष्णूच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या पतीच्या व्यवसायात भरभराट होईल आणि मुलांच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.